नमस्कार. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 10 दिवसापासून जगभरात म्हणजे युक्रेन रशिया युद्ध, नेमकी परिस्थिती ही कशी होती, कसं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धानंतर जी सत्य परिस्थिती डोळ्यांनी पाहिलेली होती आणि युक्रेनमध्ये जे आपल्या भारतातील विद्यार्थी आहेत, जे तिथं MBBS किंवा इतर शिक्षण घेत आहेत, त्यापैकी एक विद्यार्थी आपले व्हळे तालुका माढा येथील एक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होता. MBBSच्या 4थ्या वर्षाला तो शिकत होता आणि त्याच्याकडून युक्रेनमधली जी काय परिस्थिती होती गेल्या 2-3 दिवसामध्ये त्यानं अनुभवलेली होती, त्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत व्हळ्याचे प्रज्वल पाटील, की जे MBBSच्या 4थ्या वर्षात त्याचं शिक्षण घेत होते, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. प्रज्वल, आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नेमकी परिस्थिती तिथं युक्रेनमध्ये काय होती? परिस्थिती तसं म्हणजे डेली म्हणजे एकदम बिकट होत होती. म्हणजे काही असं वाटत होतं की आज 1-2 दिवस झाले तर परिस्थिती थोडीफार शांत होईल, वॉर संपेल. पण डेली ही परिस्थिती म्हणजे हाताच्या बाहेर जात होती. म्हणजे त्याच्यामुळे एक शेवटचा पर्याय असाच होता की इंडियन स्टुडंट्स जेवढे पण आहेत तर त्यांना तिथून फक्त निघण्यासाठीचाच एक पर्याय राहिला होता. तर तेवढंच होतं की मग सगळ्यांना 4 बॉर्डर्स त्यांनी ओपन केल्या इंडियन गव्हर्नमेंटनी. त्या चारही रोमानिया, स्लोवाकिया, पोलंड आणि हंगरी. तर ह्या 4 बॉर्डर्सच्या थ्रू बरेच मुलं सगळे बाहेर गेले आणि तिथून मग पुन्हा नंतर इंडियन गव्हर्नमेंटच्या थ्रू इव्हॅक्युएशन प्रोसेस चालू झाली, जे की इंडियन गव्हर्नमेंटने ऑपरेशन गंगा म्हणून ज्याला नाव दिले. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठं जर हेल्प असेल तर ती इंडियन एअरफोर्सनी केलेली आहे. कारण इंडियन एअरफोर्सनी त्यांचे C-17, जे की इंडियन एअरफोर्सचं सगळ्यात मोठं पॅसेंजर प्लेन आहे, तर ते त्यांनी इंडियन गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड केलं आणि त्याच्या थ्रू त्यांनी बरेच इंडियन स्टुडंट्स आहेत त्यांना इव्हॅक्युएट केलं. ॲक्च्युली युक्रेनमधील कुठला भूभाग असा आहे की ज्यावरती रशियाकडून वारंवार हल्ले होत होते आणि त्यातील जो युक्रेनमधील भाग आहे तो किती टक्के नष्ट झाला असं वाटतं? तर सगळ्यात म्हणजे युक्रेनमध्ये जो रशियन बॉर्डर म्हणजे ईस्टर्न पार्ट, तर तो सगळ्यात त्यांनी सुरुवातच तिथून केली. तर सगळ्यात जास्त जर डेली हल्ले, एअर स्ट्राईक, मिसाईल स्ट्राईक होत होत्या, तर त्याच्यात सगळ्यात त्यांचं मोठं जे कॅपिटल आहे ते कीव, आणि त्यानंतर त्यांची सगळ्यात सेकंड लार्जेस्ट सिटी जे की खार्किव, आणि ओडेसा तर असं आहे की म्हणजे एकदम युरोपच्या त्या ईस्टर्न साईडची एकदम ब्युटिफुल सिटी असं म्हणून त्यांना संबोधलं जातं. तर ते त्यांनी पूर्ण डिस्ट्रॉय केली आणि तिथंच बरेचसे इंडियन नॅशनल होते की त्यांना म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. आणि जर पर्सेंटमध्ये बघायचं म्हणलं तर युक्रेनचा ऑलमोस्ट 40% पार्ट तर त्यांनी डिस्ट्रॉय केला आणि इन्फ्रास्ट्रक्चर टोटली म्हणजे त्यांचं हे झालेलं आहे, डिस्ट्रॉय झालेलं आहे युक्रेनचं सध्या. तर बराचसा असा भाग होता की बॉर्डर क्रॉस करण्यासाठी जे आपले भारतीय विद्यार्थी आहेत ते प्रयत्न करत होते. तर तसं होत असताना मग बॉर्डर जाण्यासाठी आणि आपल्या मायदेशी परत येण्यासाठी जे प्रयत्न चालू होते, त्यात आपल्याला काय वाटतं की नेमके त्रास त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सहन करावे लागले? तर सध्या म्हणजे बॉर्डर क्रॉस म्हणजे आम्हाला नंतर इंडिया सांगितलं की तुम्ही तुमच्या जवळच्या बॉर्डरवरती जावा, हे मी ट्रॅव्हल मग करा. तर मग ते सगळं स्टुडंट्सलाच त्याचं सगळं फॅसिलिटी सगळं म्हणजे करायची होती. सगळ्या आपल्या आपण करून जायचं होतं. तर आम्हाला सगळ्यात जवळ पोलंड होती. तर पोलंड माझे खूप माझे फ्रेंड सर्कल खूप फ्रेंड्स गेले. तर तिथे ॲक्च्युअल रिॲलिटी खूप वेगळी होती. असं म्हणलं गेलं की तुम्हाला ॲक्सेस भेटेल डायरेक्टली, पण पहिल्या 1-2 दिवसामध्ये इतकं प्रोसेस इतकी रफ होती की म्हणजे तिथे लाठीचार्ज झाला, हवेत गोळीबार झाला. त्याच्यानंतर खूप म्हणजे हे केलं, रॉडने वगैरे बऱ्याच स्टुडंट्सला मारहाण झाली. तर त्याचं म्हणजे कारण आणखीन ॲक्च्युली आम्हालाही म्हणजे असं वाटतं की काय आहे ह्याचं कारण, काय असू शकतं, कशामुळे हे झालंय. कारण फक्त इंटरनॅशनल स्टुडंट्सलाच का आहे, युक्रेनियन लोकांना का नाही. आणि वेटिंग पिरियड अचानक 24 तासांचा 48 तास, 48 तासांचा 72 तास, म्हणजे जे प्रोसेस अशी मॅक्स 6 तासात व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी बरेचसे मुलं 3-3 दिवस असे लाईनमध्ये उभा होते -डिग्री टेम्परेचरमध्ये, आणि फक्त खाण्यासाठी ब्रेड होता. मग तेवढं हे होतं की मग बऱ्याच बॉर्डरवरती म्हणजे 1-2 बॉर्डरवरती हा सीन झाला की बऱ्याच स्टुडंट्सला म्हणजे माघारी परतावं लागलं. आणि हेच म्हणजे प्रॉब्लेम होता बऱ्याच स्टुडंट्सला की त्यांना क्रॉस करण्यासाठी खूप हे रिस्कवर, त्यांना स्वतःच्या रिस्कवर जावं लागत होतं. तिथं काही हेल्प म्हणजे भेटत नव्हती आम्हाला. हे म्हणजे प्रॉब्लेम होता. सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा तुम्हाला जर संघर्ष करावा लागला असला तरी सुद्धा, की इतर देशातील सुद्धा मुलं होती, त्या मानानं आपल्या म्हणजे भारतीय देशानं आपली मुलं
मायदेशी परत बोलवण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेत की नाहीत? नाही तर त्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सगळ्यात बेस्ट जर काही होतं तर ते इंडियन गव्हर्नमेंटच्या थ्रू होतं. कारण बरेच स्टुडंट्स असे पण होते की त्यांचे पासपोर्ट हरवलेत. आता आम्ही ज्यावेळेस बॉर्डर क्रॉस करत होतो तर एक रियालिटी होती की 2 श्रीलंकन सिटीजन्स होते. तर आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, तर ते म्हणले की आमचा पासपोर्ट हरवला आहे, आम्हाला काही चेक पॉईंट क्रॉस करू देत नाही. तर हीच केस बऱ्याच इंडियन्सच्या बाबतीत पण झाली आहे. पण इंडियन गव्हर्नमेंटने मला वाटतं की प्रेशर असं क्रिएट केलं होतं की जरी काही डॉक्युमेंट्स वगैरे हरवलेत हे केले तरी त्यांना बॉर्डर क्रॉस करायला भेटत होती. आणि हा बॉर्डर क्रॉस करेपर्यंत प्रॉब्लेम झालेत ही एक आहे रियालिटी. पण एक रियालिटी एक साईड अशी पण आहे की बॉर्डर क्रॉस केल्यानंतर मुलांना म्हणजे थोडा पण ह्यांनी त्रास होऊ दिला नाही. एकदम बॉर्डर क्रॉस केले की जस्ट बसेस होत्या, ते हॉटेल एकदम सगळे बुक होते, खाण्याची राहण्याची पूर्ण व्यवस्था होती. आणि जशा जशा फ्लाईट्स येतात तसे तसे तिकीट्स बुक करून ते म्हणजे एकदम आपल्या आपल्या स्टेट्सपर्यंत आपल्या आपल्या सिटीपर्यंत पोहोच करत होते. आणि बाकीच्या देशांबद्दल असं पण आम्ही ऐकलं की बाकीच्या देशांबद्दल इतकी काही व्यवस्था नव्हती राहण्याची वगैरे. त्यांचं एवढं होतं की फक्त बॉर्डरवरती आम्ही तुम्हाला क्रॉस करण्यासाठी हेल्प करून देईल. म्हणून एवढं पण आहे की इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन एअरफोर्सचं ह्याच्यात खूप मोठं हे आहे कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी खूप हेल्प केली आहे. आणि ह्याच्यात एवढं पण एक म्हणावं लागेल की इंडियन व्हॉलेंटियर्स जे स्वतःहून आलेत त्या देशातले बरेचसे टेम्पलचे म्हणजे ट्रस्ट वगैरे आहेत, तर त्यांनी पण खूप हेल्प केली. ते स्वतःहून त्यांनी खाण्याची वगैरे सोय केली आम्हाला. तर हे एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल व्हॉलेंटियर्सचं प्लस इंडियन एम्बेसीचं तिथल्या पर्टिक्युलर कंट्रीजमधल्या. तर आहे ही हेल्प एक. म्हणजे इंडियन एम्बेसी असेल किंवा इतर ज्या मदत करणाऱ्या संस्था असतील त्या त्या प्रांतातल्या, यांनी तर तुम्हाला मदत केली. पण असा कुठला प्रांत आहे की ज्यामध्ये अजूनही आपले भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत की युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना बंकरमध्ये लपावं लागते, अजूनही वातावरण नैसर्गिक वातावरण तिथलं चांगलं नाही आहे, पण असा कोणता प्रांत आहे की त्यामध्ये अजूनही विद्यार्थ्यांची हालापेष्टा किंवा त्यांना त्रास सहन करावा लागतो? असं सुमी म्हणून एक छोटशी एक सिटी आहे जे की म्हणजे खारकीव टाईप इतकी मोठी नाहीये, पण सुमीमध्ये पण एक सुमी नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे. तर तिथे असा म्हणजे तो प्रांत आहे की तिथे आणखीनही लोक ह्याच्यामध्ये आहेत, बंकरमध्ये आहेत. आणि तिथं आम्ही अशी न्यूज ऐकली आहे की तिथला जो इलेक्ट्रिसिटी बोर्ड होता तर तिथे एक एअर स्ट्राईक झाल्यामुळे तिथले इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ण कट झालाय. प्लस तिथले सिम एक लाईफ सेल म्हणून एक मोठी टेलिकॉम कंपनी आहे, तर ते बऱ्याचशा युक्रेनियन सिव्हिलियन्सला ते टेली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. तर लाईफ सेल ही टेली सर्व्हिसेस जी कंपनी आहे ती एकदम फुल्ली ऑपरेट होणं बंद झाली आहे त्या एरियात. आणि खाण्याची पिण्याची व्यवस्था काहीच नाही आहे त्यांना. तर सुमी हा जो रिजन आहे तर तिथे बरेचसे इंडियन्स अडकून पडलेले आहेत की आता तर आम्ही तर खुश आहे की आम्ही इव्हॅक्युएट झालो, आमच्यासाठी प्रोसेस आहे. पण सध्या गरज ही आहे की त्यांच्यापर्यंत तिथं हेल्प पोहोचावी. सध्याची मोठी गरज तर तीच आहे की सुमी आणि खार्किव ह्या 2 रिजनमध्ये जेवढे पण इंडियन्स आणखीन अडकलेत त्यांच्यापर्यंत प्रोसेस व्हावी. कारण ज्यांनी बॉर्डर क्रॉस केले त्यांचं काय ते तर थोडं 2 दिवस लेट आले तरी चालतील. पण आणखीन म्हणजे मेन हे आहे की तुम्ही फक्त सगळ्यांना जेवढे पण इंडियन्स आणखीन राहिलेत त्यांना पहिलं युक्रेनच्या बाहेर काढा. आणखीन हेल्प पोहोचली नसेल तर हेल्प तिथे पोहोचायला पाहिजे आणि बॉर्डर क्रॉस करण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे सुमी आणि खार्किव ह्या एरियामध्ये. आता खरं तर गेले 10 दिवस झालं हे युद्ध सुरू आहे. पण आज सकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी किंवा प्रसारमाध्यमांनी सांगितलं की रशियानं असं जाहीर केलं आहे की हे आम्ही तोपर्यंत सीज फायर म्हणजे जे आपण गोळीबारी करणार आहोत ते आम्ही थांबवत आहोत. तिथली परिस्थिती पाहून तुम्हाला वाटतंय का असं रशियाकडून पाऊल उचललं जातं आहे की ते खऱ्यानंच युद्धविराम दिला जाईल? युद्धाला काय पूर्णविराम तर आम्हाला तर असं म्हणजे आम्ही ते रियालिटी बघितली एकदम ग्राउंड रियालिटी तिथं, तर असं तर वाटत नाही की युद्ध थांबेल. कारण रशियावर डेली सँक्शन्स लावले जात आहेत युरोपियन नेशन्सकडून. त्यांचं नॉर्ड स्ट्रीम 2 जो की जर्मनीसोबत त्यांचा एक बायलॅटरल खूप मोठा प्रोजेक्ट होता तो त्यांनी ठप्प केला जर्मनी साईडकडून. त्यांच्या गॅस सप्लायजला बऱ्याचशा त्यांनी हे केलं की आम्ही तुमचा गॅस सप्लाय बंद करू, म्हणजे घेणं बंद करू. एरोस्पेस बंद केला, स्विफ्ट ट्रान्सफर्स त्यांचे बंद केले. पण तरी इतक्या सगळ्या बावजूद पण त्यांची करन्सी रुबेल जी होती ती इतकी ढासळली तरी पण रशिया वॉर काय थांबवत नाही. म्हणून ते तर बघून असं वाटतं की रशिया हे युद्धाच्या म्हणजे मागे काय ह्याच्या घेण्यास तर त्याची काही मनस्थिती नाही असं वाटतंय. पण ही पण एक बाजू आहे आणि एक बाजू अशी पण आहे की युक्रेनियन प्रेसिडेंट जो झेलेन्स्की आहे तो पण इतका कॉन्फिडंट आहे की तो पण असं म्हणजे हे म्हणतोय की आम्ही काय आमची लँड तुम्हाला काय दुसऱ्यांना देणार नाही. ही पण एक रिॲलिटी आहे. म्हणून युद्धाचा काय परिणाम होईल हे काय होईल ते आम्हाला पण काय सांगता येणार नाही. पण परिणाम वाईटच होईल शेवटी, कारण 10 दिवस ऑलरेडी झालेत आणि युद्ध आणखीन काही थांबलेलं नाहीये. म्हणजे 10 दिवस झाले तरी युद्ध थांबलेलं नाही हे सगळं खरं असलं
तरी युद्ध तिसऱ्या म्हणजे हे जग तिसऱ्या युद्धाकडं खेचलं जातं किंवा तिसरं युद्ध सुरू होण्याची तिथली परिस्थिती पाहून म्हणजे आता आपण त्याच्यावरती अधिक जास्त काय बोलू शकणार नाही, पण तुम्ही ती उघडे डोळ्यानं परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणजे बंबार्डिंग असेल, गोळीबार असेल, लाठीमार असेल, तर ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर किंवा तिथल्या सैन्यांच्या हालचाली असतील, रणगाड्यांच्या हालचाली असतील, असं पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं हे तिसऱ्या युद्धाकडे वाटचाल होते दोन्ही देशांची? तिसऱ्या युद्धाकडे वाटचाल होऊ शकते, पण सध्या असं पण आहे की सगळे म्हणतात USA इन्व्हॉल्व्ह झालेलं नाही. मग त्याची एक बेनिफिशियल साईड अशी पण आहे की बरेच लोक असे पण म्हणतात की बरं झालं, ठीक आहे की US इन्व्हॉल्व्ह झालं नाही. कारण US इन्व्हॉल्व्ह झालं असतं तर एक जगातली म्हणजे सगळ्यात मोठी शक्ती एक इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे एक तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. तर असं पण आहे की रशिया जे पण करते की त्यांचा युक्रेन हा एक त्यांचाच प्रांत आहे असं त्यांचं म्हणजे म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मिलिटरी सरेंडर करा, युक्रेनियन आर्मीने वेपन्स खाली टाका, आम्ही लगेच वॉर संपवू आणि आम्ही आमची पपेट गव्हर्नमेंट फॉर्म करू. म्हणून असं आहे त्यांच्या फक्त एक दोन डिमांड्स आहेत. पण युक्रेन साईडकडून असं आहे की हा एक इंडिपेंडंट नेशन आहे, आम्ही तुमच्या अंडर काय येऊ. म्हणून शक्यतो थोडीफार शक्यता कमी आहे तिसऱ्या महायुद्धाकडे. पण जर इन केस नॅटो किंवा USA जर इन्व्हॉल्व्ह झालं तर ही एक तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. ही सगळी परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे आणि तिथं बसून म्हणजे भारतातली परिस्थिती किंवा आपला परिवार याबद्दलची चिंता तुम्हाला अधिक वाटत होती का, की आपण सुखरूप भारतात परत जाऊ, याबद्दल शंका किंवा आत्मविश्वास होता का? आत्मविश्वास एवढा होता की हां, थोडी प्रोसेस स्लो असू द्या, काही असू द्या. एवढं पण आहे की 20,000 लोकांना एका दिवसात उचलणं ही एक रिॲलिटी नाही आहे की तुम्ही एका दिवसात त्यांना एअरलिफ्ट करू शकता. हां, तिथे गेल्यावर त्या कंडिशनमध्ये राग येतो, ही येतो की आपण कधी आपल्यापर्यंत मदत पोहोचेल. पण एवढं पण एक हे होतं की आत्मविश्वास होता की आम्ही पोहोचू आणि ह्याच्यात इंडियन गव्हर्नमेंट हेल्प करेल, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि चिंता एक घरच्यांच्या साईडकडून होती की डेली कॉल वगैरे हे, तर त्यांना पण एक मनोधैर्य द्यायचं होतं की काही प्रॉब्लेम नाही, आम्ही सेफ आहे. जर चिंता हेच होती की आम्हाला म्हणजे की जे ईस्टर्न साईडला आहेत तर त्यांच्या मला यायची की अरे आणखीन म्हणजे बंकरमध्ये आणखीन 3 दिवस झालं, बंकरमध्ये 4 दिवस झालं. तर सगळ्यात जास्त तर अशी केस आहे की 10 दिवस म्हणजे 10च्या 10 दिवस वॉरचे ते बंकरमध्ये आहेत. त्यांना 10 दिवस फक्त ब्रेड पाणी तेवढंच भेटतंय. तर आमची जी चिंता फक्त त्यांच्यासाठी होती की त्यांच्यापर्यंत हेल्प पोहोचू द्या. म्हणजे मीडियानी जास्त म्हणजे जर फोकस करायला पाहिजे तर त्या ईस्टर्न साईडकडे करायला पाहिजे. आम्ही वेस्टर्न साईडकडे थोडंफार सेफ होतो, आमच्यापर्यंत हां हेल्प पोहोचली, आम्ही इव्हॅक्युएट झालो, आम्ही इथे आलो. पण आणखीन बरेचसे इंडियन्स आहेत की ज्यांच्याकडे ईस्टर्न साईडला हेल्प थोडीफार कमी पोहोचतीये, तर त्यांना लवकरात लवकर इव्हॅक्युएट करावं. तेवढंच आहे. आणि इंडियन गव्हर्नमेंटचं म्हणजे हेल्प आहे. थोडं म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे. आता युद्धजन परिस्थितीत तुम्हाला काही इंडियन असं तर नाही की घरी येऊन तुम्हाला उचलून घेऊन जातील. पण बॉर्डर क्रॉस केल्यानंतर खूप मदत झाली इंडियन गव्हर्नमेंटची. तर सगळ्यात महत्त्वाची इतर देशातील सुद्धा मुलं त्या ठिकाणी शिकत होती. पण युद्धजन्य परिस्थिती आणि युद्ध लादल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी तेथील मुलं उचलून घेणं तेवढं किंवा आपल्या मायदेशी आणणं तेवढं सोपं काम नव्हतं. इतर देशाच्या मानानं भारतीय सेना दल असेल किंवा भारतीय एम्बेसी असेल यांनी परिपूर्ण मदत करून जवळपास आता ऑपरेशन गंगा अंतर्गत जवळपास 10 ते 12,000 विद्यार्थी मायदेशी परतलेले आहेत. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे खार्किव किंवा इतर जे प्रदेश आहे त्यामध्ये जे बंकरमध्ये मुलं अडकली त्यांची सुद्धा लवकरच सुटका होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त. घरी आल्यानंतर कसं झालं आपलं? घरी आल्यानंतर एवढं होतं की हां म्हणजे मुलगा आला, एकदम खुश असं वाटलं की जे डेली कॉलवरती असं म्हणजे एकदम टेन्स बोलणं म्हणजे एक बोलण्यात जे अशी भीती होती ती अशी वाटली नाही. असं म्हणजे एकदम सुखरूप आलाय, एकदम निवांत आलाय, हे एक असं म्हणजे जाणवलं की आता काही टेन्शन नाही घरच्यांसाठी, एकदम निवांत आहेत असं बोलण्यातून वगैरे ते वाटलं. म्हणून एवढंच आहे की थोडंसं घरच्यांना असं मन मोकळं बघितल्यामुळे जरा थोडंसं हलकं वाटलं की हां आता काही टेन्शन नाही आहे. आता जर हे युद्ध संपलं, समाप्ती झाली, तर पुढं शिक्षण तिथंच चालू ठेवणार आहेत की परत विचार करणार आहे वेगळा? आता तर शिक्षणाचं आता 4 वर्ष आम्ही ते इन्व्हेस्ट केलेत. जर तिथे युद्धजन परिस्थिती संपली, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे त्यांनी सगळं म्हणजे हे केलं आणि तिथे वापस त्यांनी परमिशन दिली, तर आम्ही वापस सगळे तिथेच जाऊ. कारण आमचं नाहीतर पूर्ण करिअर तिथं त्या ह्याच्यावरती आणि आमचे 2 वर्ष राहिलेत. तर आम्ही हेच अपेक्षा करू की युद्ध लवकर संपावं आणि सगळी परिस्थिती लवकर नॉर्मल व्हावी आणि जेवढे सगळे स्टुडंट्स आहेत त्यांचं करिअरवरती ह्याचा काही दुष्परिणाम नाही आणि सगळ्यांचं करिअरमध्ये म्हणजे युनिव्हर्सिटी वगैरे सगळ्या रिओपन होऊन सगळ्यांचं शिक्षण चालू राहावं. आणि आम्ही जर सगळे युक्रेन वगैरे सगळ्या बॉर्डर वगैरे ओपन झाली, सगळं नॉर्मल झाले, तर आम्ही वापस तिथे जाऊ.
प्रज्वलच्या आई स्वाती पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्या काय भावना होत्या आपण हे जाणून घेणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं. मुलगा तिकडे शिकायला होता, युद्धजन्य परिस्थिती होती, आपण दिली तर व्हॉट्सअप किंवा मोबाईलवरती संपर्क साधत असालच. आता त्या परिस्थितीतून मुलगा आपला घरी सुखरूप येतोय, काय वाटतं आपल्याला? खूप आनंद झाला आहे. खूप टेन्शन होतं, तो तिथं होता त्यावेळेस. आत्ता खूप काळजी होती, चिंता होती, हे सगळं सगळं मान्य आहे. तरी पण आता एवढी वाईट असताना तो घरी सुखरूप येतोय, आपल्याला आनंद निश्चितच झालेला असेल. पण असं वाटतं की भविष्यात अशी परिस्थिती म्हणजे जिथं शिक्षण आपला मुलगा घेतोय किंवा देशातील आपली मुलाचे असतील, बांधव असतील, शिक्षण घेत आहेत, अशा ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्धाची परिस्थिती उद्भवणे असं आपल्याला वाटतं? हो, खरंच वाटतं. युद्ध हे कोणासाठी चांगलंच नाही, अजिबात नाही. युद्ध देश उद्ध्वस्त करत असेल, अशा तरुण मुलांचं करिअर ज्या ठिकाणी घडतंय नाही, असं करिअर केव्हाच सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. नाही, असं कुठे सुद्धा होऊ नये. आता ही सगळी युद्धजन्य परिस्थिती त्यानं पाहिलेली आहे. आता तुम्ही त्यांची आई म्हणून तुमच्या मुलासारखंच इतर मुलांचं सुद्धा मनातून तुम्हाला अप्रोकच म्हणजे आनंद असेल की ही मुलं सगळी माघारी आलीत. हो, जे अडकले त्यांना लवकरात लवकर आपल्या गव्हर्नमेंटने लवकर आणावं, त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करावेत. माझा मुलगा आला आहे सध्या जवळ, पण त्या आईंची पण परिस्थिती मी जाणून घेऊ शकते. मी पण एक आई आहे ना, त्यांना पण लवकर लवकर आपल्या आपल्या घरी पाठवावं, एवढंच फक्त सांगते. तर प्रज्वलच्या आई आपल्यासोबत होत्या की त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, माझा प्रज्वल सुखरूप घरी आला आहे. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा जी काही मुलं भारतीय मुलं त्या परिस्थितीत देशात अडकलेली आहेत, ती सुद्धा सुखरूप माघारी यावेत. आईचं काळीज असंच असतं. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट, मोडानिंबा.